नमस्कार मित्रांनो, 2024 मधील जे काही अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई आहे, ही नुकसान भरपाई काही जिल्ह्यातील, काही तालुक्यातील, काही गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपली KYCची प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे, तर यामधील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून हे जे काही पैसे आहे, हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, पंचनामा पेमेंट डिस्बर्समेंट पोर्टलवर आल्याच्या नंतर आपण येथे आपला आधार नंबर किंवा येथे आपला जो काही विशिष्ट क्रमांक आहे, हा विशिष्ट क्रमांक टाकून आपण आपले स्टेटस यामध्ये चेक करू शकता। तर याची माहिती पण आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर मी येथे एका शेतकऱ्याचा आधार नंबर हा टाकतो। आधार नंबर टाकल्याच्या नंतर येथे सर्च या बटनावर मी क्लिक करून घेतो। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की 2024 अतिवृष्टी अनुदान हा जो काही GR आहे, त्याचा रेफरन्स नंबर आपणास येथे दाखवला जात आहे। आणि येथे शेवटी आपण जर पाहिलं तर येथे पेमेंट अंडर प्रोसेस अशा प्रकारे स्टेटसमध्ये माहिती ही दाखवली जात आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे येथे स्टेटसमध्ये पेमेंट अंडर प्रोसेस अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे काही अतिवृष्टी अनुदानाचे पैसे आहे, हे पैसे जमा झालेले आहे। तर हे जे काही पैसे आहे, हे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे, त्यासाठी आपल्याकडे VK नंबर असणं हा आवश्यक आहे। तर आपण VK नंबरच्या द्वारे आपण आपले स्टेटस यामध्ये चेक करू शकता। तर मी हा जो काही VK नंबर आहे, हा VK नंबर येथे कॉपी करून घेतो। कॉपी केल्याच्या नंतर मी जो काही हा VK नंबर आहे, हा VK नंबर येथे टाकतो। VK नंबर टाकल्याच्या नंतर चेक युअर पेमेंट स्टेटसमध्ये आपण येथे समोर ऑप्शन पाहू शकतात की येथे सबमिट। तर मी येथे सबमिट या बटनावर येथे क्लिक करतो। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे स्टेटस मध्ये खाली पेमेंट स्टेटसमध्ये KYC कंप्लीटेड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे। आणि तेथे जर आपण पाहिलं तर पेमेंट अंडर प्रोसेस अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। तर ज्यांचे इकडे पेमेंट अंडर प्रोसेस अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे आणि तिकडे KYC कंप्लीटेड अशा प्रकारची माहिती ही दाखवली जात आहे, तर पेमेंट अंडर प्रोसेस ज्यांचे स्टेटसमध्ये दाखवत आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे काही अतिवृष्टी अनुदानाचे पैसे आहे, हे पैसे जमा झालेले आहेत। परंतु ते पोर्टलवर सध्या अपडेट झालेले नाहीत। तर ते काही 2 ते 3 दिवसामध्ये अपडेट होईल आणि कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे त्याची माहिती आपणास तेथे दाखवली जाईल। तर येथे वर एक आपण पाहू शकतात की येथे स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेसफुल झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांनी पाठीमागील 2023 मधील जे काही अतिवृष्टी अनुदान आहे, याची KYC केलेली आहे आणि याचे पैसे हे जमा झालेले आहेत। तर पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे। तर या शेतकऱ्याचे सुद्धा 2 ते 3 दिवसामध्ये येथे जर स्टेटस चेक केले तर पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारे आपणास येथे माहिती दाखवली जाणार आहे। तर मी हा जो काही वरील शेतकरी आहे, तर त्याचे स्टेटस आपण एकदा येथे चेक करून पाहणार आहोत। तर त्यासाठी मी हा जो काही VK नंबर आहे, हा VK नंबर येथे कॉपी करून घेतो। त्यानंतर मी हा जो काही विशिष्ट क्रमांक आहे, हा विशिष्ट क्रमांक येथे टाकलेला आहे आणि येथे सबमिट या बटनावर येथे क्लिक करतो। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की दिनांक 3/10/2023 या तारखेला, म्हणजे जे काही पाठीमागील अनुदान आहे, त्या अनुदानाची माहिती येथे दाखवली जात आहेत आणि आपणास तेथे पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। आपणास पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात होती आणि येथे बँकेचे नाव, जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंटसुद्धा येथे दाखवली जात आहे आणि रिमार्क्समध्ये येथे सक्सेस आणि पेमेंट स्टेटसमध्ये सक्सेस अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। तर अशाच प्रकारे आपण जे काही पाठीमागे आत्ता स्टेटस चेक केले आहे, त्याची पण माहिती अशा प्रकारे येथे 2 ते 3 दिवसामध्ये येथे दाखवली जाणार आहे। तर मित्रांनो, अजूनही काही शेतकऱ्यांनी आपली जर KYC ही केलेली नसेल, तर तात्काळ आपली KYC करून घेणे हे गरजेचे आहे। त्याशिवाय हे जे काही अतिवृष्टी अनुदानाची जी काही नुकसान भरपाई रक्कम आहे, ही नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार नाही। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।